तर वरून थोडंसं अजून तेल ॲड केलं आपण. तर सर्वात आधी आपण थोडंसं चिकन घेतलं आहे, थोडंसं बोनलेस आहे. तर याला सर्वात आधी मॅरिनेट करून घेऊया. तर आपण आज कोणकोणते मसाले वापरणार ते बघून घ्या. मीठ घेतलं आहे थोडासा चिकन 65, मटन मसाला आहे, कांदा लसूण आहे, गरम मसाला आहे, हळद घेतली आहे, गोडा मसाला आहे थोडासा आणि मिरची पावडर आहे. एवढ्या मसाल्यांचा वापर आज आपण करणार आहे. तर सर्वात आधी आपण आपले चिकन मॅरिनेट करून घेऊया. हे मसाले लावून घेऊया सर्व त्यांना. तर आपल्या चिकनला मसाला लावून झालेला आहे आणि आपण हे मॅरिनेट करण्यासाठी 10 ते 15 मिनटं ठेवूया. तोपर्यंत आपण आग पेटून घेऊया. तर हा आपला आजचा स्पॉट आहे. तर आग पेटून घेऊया लगेच. तर आपण पुन्हा एकदा रेसिपीसाठी कौल घेतलं आहे. कौल छान असं मांडून घेतलं आहे. तर त्याच्या खाली आग पेटूया. मागच्या वेळेस आपलं कौल फुटलं होतं, तर पुन्हा एकदा आपण प्रयत्न करतोय. तर कौल आपण दुपारी स्वच्छ धुवून घेतलं होतं. तापण्यास सुरुवात झाली आता. तर थोडंसं तेल टाकून पाहूया आता. जास्त नाही, थोडं वरतून टाकूया फक्त. तेल तापलंय का नाही तेवढं आपल्याला बघायचं. तर अजून चांगल्या कौल तापलं नाही आपलं. तर यावेळी थोडीशी आग कमी करूया आपण, जास्त आग नको पेटवायला. आणि आपला कौल तापलं हे पहा. तर अजून तेल टाकूया. तर याच्यावरून अजून थोडंसं तेल टाकूया. तर थोडीशी आग पेटूया खालून आपण. तर थोडा वेळ यांना असंच ठेवूया आणि आपण यावेळी थोडं लांबच थांबूया. तर यांना थोडं पलटी करून घेऊया आता. तर वरून थोडंसं अजून तेल ॲड केलं आपण. तर याला पुन्हा एकदा पलटी करून घेऊया आता.
घालून हळूहळू वाफ पेटवूया. तर अंधार होत चाललाय हे बघा. तर फायनली आपण चिकन हे रेडी झालेलं आहे. तर थोड्याच वेळात आपण हे चिकन काढून घेऊया आणि टेस्ट करून पाहूया कसं झालंय. तर मागच्या वेळेचा सुद्धा मी व्हिडिओ टाकतो या व्हिडिओमध्ये की कौल कशा प्रकारे फुटलं होतं. तुम्ही पाहिलं नसेल तर ते पण पहा. तर एका भांड्यामध्ये काढून घेऊया. खूप अंधार होत चालला हे पहा. चिकन चांगल्या प्रकारे शिजलंय. हे पहा. तर लगेच टेस्ट करून पाहूया. त्याच्या आधी आपलं कौल उतरून ठेवूया. खूप अंधार झालाय आता. मांस पहा शिजलाय पूर्ण. हे बघ चिकनला कशा प्रकारे मसाला लागलाय आणि दिसायला पण असं कुरकुरीत दिसतं एकदम. लगेच खाऊन पाहूया. मांस शिजलाय सर्व प्रकारे. एक नंबर टेस्ट.